हाय गाइज, वेलकम बॅक टू द व्लॉग. आजचा व्लॉग सुरू होतोय मेसमध्ये आलो जेवण करायला. कॉलेजला गेलो तर सकाळी कॉलेज वगैरे झालं. आता लेक्चर काय झालं नाही, एकच लेक्चर झालं. परतनं डान्सची जरा प्रॅक्टिस होती अर्धा तास. डान्सची प्रॅक्टिस केली कारण ॲक्च्युली मी मॅनवर होती बघायला. डान्स जरा केला अर्धा तास. मग आलो, त्यांनी ब्रेक दिला, लंच ब्रेक, सुट्टी जेवायला मध्ये. आलो लंच ब्रेकला. आता मेसला जेवण वगैरे करतो. काय मेन्यू ती पण दाखवतो. काकानं सांगितले ताट आणायला. मला वाटतं काहीतरी स्वीट आहे, खीर वगैरे. आम्ही तिघंच आहे, ओमकार, मी आणि ऋषी. तुम्हाला मेस दाखवली मी, मला वाटते अशी मेस आहे आमची. असे चार टेबल आहेत तिकडं आजूबाजूला. आणि माग काका असतात, तिकडं माग किचन आहे. चालते, दाखवतो तुम्हाला आज काय मेन्यू ताट आल्यानंतर. तिथे हे असं लोणचं तेवढं ठेवलेलं असतं. ह्याच्यात लोणचं ठेवलेलं असतं. ज्यांना पाहिजे त्यांनी लोणचं घ्यायचं. लोणचं टेस्ट करायला पाहिजे तसं. बाकी चालते, दाखवतो मला मेनू आलं. झालं जेवण वगैरे. जेवायला होतं मेसमध्ये भेंडीची भाजी होती, हुलग्याची आणि वाटाण्याची मिक्स भाजी होती आणि खीर होती. बाकी वरण भात तर काय फिक्स असतं, वरण भात चपाती. जेवण वगैरे झाल्यावर रूमवरती आलतो. आज प्रॅक्टिकल असल्यामुळे ॲप्रन वगैरे घ्यायला लागतं. ॲप्रन, कॅल्क्युलेटर, अजून काय ॲप्रन, कॅल्क्युलेटर, अजून बाकीचे नोटबुक वगैरे इथे घ्यावं लागतं. ते घ्यायला आलेलो रूमवरती. मग घेतलं आणि आता चाललंय कॉलेजला. मग प्रॅक्टिकलमध्ये जर दाखवता काय आलं तुम्हाला तर दाखवेल. चालते, बाय. आता इथं कॉलेजला आल्यावरती सांगितलं, कळलंय की आता काय प्रॅक्टिकलच कॅन्सल झालंय अचानक मध्ये. कशामुळं कॅन्सल झालंय प्रॅक्टिकल काय माहित ना, तरी काय अजून समजलं नाही का? कधी समजलं? गेलो काय प्रॅक्टिकलला आम्ही वेगवेगळी सगळं घेऊन रूमवरनं जाऊन आता इथं आलो. कॅन्सल होते काय पूर्ण त्याचा. लेफ्टला कुठं लेफ्टला जायचं का? चालतं, लेफ्टला जाऊ. प्रॅक्टिकल कॅन्सल झालं आहे. मॅथचं प्रॅक्टिस वाटतं, त्याच्यामुळेच कॅन्सल झालं आहे. मॅथच्या इव्हन पब्लिकला फिरायला लागलं. डिपार्टमेंट थोड्या वेळानं दाखवतो. चालतं, बाय. डान्सची प्रॅक्टिस झाली. आता कॉलेजवरून रूमवरती आलो आहे. येऊन आता कपडे वगैरे चेंज केले. तुम्हाला दिसतं असेल युनिफॉर्म चेंज केला आहे. आपले रेग्युलरचे कपडे टाकलं आणि आता ती आलो आहे बारामतीकडं. ओमकारचे वडील म्हणून आबा पण आलेत, पप्पा. त्यांना भेटायचं आहे, त्यांनी बोलवलं भेटायला. आणि अजून एक दोन काम आहेत दुसरे, मला दाखवेल. डान्सची प्रॅक्टिस आज मस्तपैकी एक नंबर डान्स झाला आहे आपला. सेट झाला आहे अक्काच्या अक्का. फक्त आता प्रॅक्टिस करत राहायची एक आठवडाभर अजून. म्हणजे डान्स आपलं सगळं सेट झाला आहे. फक्त त्याची प्रॅक्टिस करायची, म्हणजे एकदम परफेक्ट सगळ्यांच्या स्टेप एकत्र सिंक झाल्या पाहिजेत म्युझिक बरोबर आणि आल्या पाहिजेत. त्यासाठी प्रॅक्टिस करायची. चालते, जातो आता तिकडे बारामतीला. तुम्हाला दाखवतो, आपण भेटतो, सांगतो तुम्हाला कसं काय विषय. कामच चाललंय काहीच. अजून काम काय पूर्ण झालेलं नाही. इकडं पण सगळं क्लिनिंग वगैरे राहिलं आहे. आणि इकडं हे सगळं काम चाललेलं आहे. आज यमचं आणि हे मॅकॅफे वगैरे हे जे अक्षर आहेत हे लावून घेतलेत. नर्सरीचं वगैरे समोरचं हे पुढचा स्टॅच्यू आहे मॅगडीचा, त्या पण लावायचं राहिलं. सगळं हे काम राहिलं आहे. बघू आता तुम्हाला दाखवतो जसं काय काम. आलो आहे गाईज मॅगडीमधून जाऊन. आता आम्हाला लंचसाठी ब्रेक दिला आहे. क्लिनिंगचं आम्ही काम केलं तर क्लिनिंग चाललेली. आम्ही मग अशी क्लिनिंग वगैरे केली. काय सांग त्याला, सांग का सांग रे. त्या दिवशीच काकांकडे आलो आहे बुर्जी घ्यायला. त्या दिवशी ऋषीला आपण नेलती पार्सल. त्या दिवशी डबलचे 2 सांग, एक सांगतो. डबलचे नाही, डबलचे 1 आणि सिंगलचं 1. हा, मला 1 नाही. डबलचं 1 आणि सिंगलचं 1 असू दे. नाहीतर बरं असू सिंगलच्या 2. डबलचे 1 सांग की मग त्यापेक्षा येड्या. त्याच काकांकडे आलो आहे कारण विषय आज फ्रायडे. म्हणलं फ्रायडेचं काहीतरी घेऊन जावं, कारण मेसला पण भाजी शिमला मिरची होती. शिमला मिरची काय आपल्याला जास्त एवढी आवडत नाही.
त्यातलं क्लिनिंग वगैरे हे तर होतं थोडंफार. अजून स्टोअर काय चालू नाही झालं. 29ला सुरू होणार आहे स्टोअर. तोपर्यंत आधी आमचं जरा स्टाफचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन, परत स्टोअरचं सगळं, स्टोअरचं पण इंट्रोडक्शन, स्टोअरचं टूर हे ते सगळं होतं. ते म्हणलं आधी करून घ्यावं. आमची ॲज अ इंटर्न आम्ही जॉईन झालो आहे. आमची इंटर्नशिप पण त्यात होणार आहे आणि आमचा जॉब पण त्यात होणार आहे आणि आमचा एक्सपिरियन्स पण त्यातच होणार आहे. आमच्या सगळं गोष्टी एकत्रच होणार आहेत मॅगडीमध्ये. नवीनच स्टोअर आहे मॅगडीचं. 29ला ओपनिंग आहे आणि आम्हाला आता लंच डिनरसाठी सोडलं आहे, ब्रेक दिला आहे. आता जेवण वगैरे करायचं मस्तपैकी आणि जायचं आहे. एक तासाचा ब्रेक आहे. 1 तासाने जायचं आणि 1 तासानं बोलवलं आहे. सांगितली त्यांना ऑर्डर. त्या दिवशी ऋषीला विचारलं कसं कसं काय कसे होते टेस्ट, तर चांगले बोलला. म्हणलं काही दिवसानं आपल्या ब्लॉगमध्ये पण त्यांना नाही का देऊ 2 शब्द बोलायला. कोणाला? शिवसरला. सर नाही, ती नाही, शिवचं नाही आहे. ऋषीला विचारलं कशी काय टेस्ट आहे बुर्जीची, तर म्हणलं चांगली. म्हणलं इथनंच घ्यावी आपण, आम्ही पण टेस्ट करतो. आता तुम्हाला रिअल रिव्ह्यू सांगतो. त्या दिवशी काय रिव्ह्यू सांगता आला नाही त्याला की कशी टेस्ट आहे काय आहे. आपल्या ओका हे बुर्जीचं हे सेंटर आहे, एकाक आहेत. हे आजूबाजूला आहे मॉलचा रोड आहे. मॉलच्या रोडच्या समोर तुम्हाला दाखवले सगळं स्ट्रीट फूड आहे. ह्या सगळ्या स्ट्रीट फूडमध्ये ह्या काकांचं अशी गाडी असते. गाडी म्हणजे 3 चाकी गाडी, त्याच्यात असते स्ट्रीट फूड. आपलं भुर्जी, ऑमलेट हे ते नाही का, डबल हाफ फ्राय, बॉइल्ड एग हे ते सगळं असतं. या कोणाला यायचं असेल तर नक्की या. मी पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला रिव्ह्यू त्याचं कसं काय. बाय. पार्सल वगैरे घेतलं आहे. आता चालू रूमवर, थेट रूमवर. आता आमका दाखवू काय घेतलं आहे. भुर्जी पाव घेतलेत त्या काकांकडनं. तुम्हाला दाखवलं त्यात त्याच्या मागासच्या काकांकडनं. काय सांगायचं होतं मला, काय सांगायचं होतं. चालतंय, जाऊ दे, आपण डायरेक्ट भेटू रूमवर. मी विसरून गेलो काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. तर आलं लक्षात तर थोड्या वेळाने सांगतो. बाय. आज मेसला शेवभाजी आहे का, शेवभाजी ही शिमला मिरच नाही, पण ही शिमला मिरचसारखी दिसते, पण ही वांग्याचं भरीत आहे. आपलं वरण भात चपाती आणि अंड्याची आपण ही भुर्जी आणली तिथनं काकांकडनं, पाव वगैरे. आता टेस्ट वगैरे करतो आणि तुम्हाला सांगतो. त्या दिवशी भुर्जीचा आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवला, पण ते रिव्ह्यू द्यायचा राहिला तुम्हाला सांगायचं. इकडं जेवण वगैरे झालं आहे त्याचं. आता निवांत झोपल्यात. जेवण वगैरे झाल्यात निवांतपैकी. पोरं झोपणार आता मस्तपैकी फोन बघत थोड्या वेळानं. माझं नोकर दोघांचं जेवण राहिले. पाटीलला काय तिकडं त्याच्या मेसमध्ये सोडला आहे, तो जेवण. मस्त आहे. काय म्हणतो भुर्जी मस्त आहे. तो खा की. मस्त आहे. अरे खा तरी. मस्त आहे. खरंच मस्त आहे. वांग्याचं भरीत खाल्लंय मस्त. मस्त तर काय मस्तच असतं. आपलं भुर्जीचं म्हटलं सांगावं कसं आहे. मस्त आहे भुर्जी. एवढी काय बेस्ट नाही, पण मस्त आहे. ह्याला पण 4पैकी 3.5. 4पैकी 4. आपलं 4पैकी 3.5 नाही, 5पैकी 3.5. 4पैकी 4. 5पैकी 4 का? ओमकार 5पैकी 4 म्हणतोय. मी 5पैकी 3.5. आणि एवढं पण मला काही टेस्ट आवडली नाही. बेस्ट नाही, मस्त आहे. ॲव्हरेजपेक्षा गुड आहे. ज्यांना मला जायचं असेल तिथं जाऊ शकता. चांगलं असते गरम गरम तिथं आपली भुर्जी खायला मस्तपैकी. काका देतात त्यांच्याकडं बॉइल्ड एग, हाफ फ्राय, अजून काय असतं. जिम लागला तिथं जातो. जिमला आता आम्ही जाणार आहे. न्यू इयर झाल्यानंतर जाणार आहे 1 आठवड्याने, कारण तिथं लय गर्दी होती जिमला. म्हणून जेवण झालं सांगतो मला. गाईज बसलोय आता मॅगडीच्या इथं बाहेर. काय तुम्हाला दाखव आलोय जेवण वगैरे करून माघारी. म्हटलं इथं काय कंडिशन आहे ती दाखवावी. मग अशी जाताना आम्ही
जाताना मग अशी हे करून गेलतो, क्लिनिंग वगैरे थोडीफार करून गेलतो. आता माघारी आल्यावरनं जरा सगळे बसलो म्हणलं, आतमध्ये बसलेलो आता सगळे, की काय चालले काय नाही. सगळ्यांची बोलाबोली झाली, की आमचे सगळ्यांचे एक्सपिरियन्स शेअर झाले, कोण काय करतं, कोण काय कसं काय असतं चाललेलं. बसलेलो, गप्पा वगैरे मारल्या. आता जरा म्हटलं बाहेर येऊन बसावं, सगळ्यांचे आपापले कोण काय करायला लागलं, कोण फोन बघायला लागलं, काय नाही. म्हटलं जरा बाहेर येऊन बसावं फ्रेश एअरमध्ये. जरा म्हणलं जेवण पण झालं आहे, जरा थोडंसं चालावं म्हणलं, जरा थोडंसं चाललो. आणि आता म्हटलं तुम्हाला सांगावं काय चाललं काय नाही. झालं आहे आता, निवांत झालो आहे. आता रूमवर जायचं थोड्या वेळानं आणि झोपायचं. बाकी तुमचे काय डाऊट असतील, काय क्वेरी असतील ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तुमचे काय सजेशन असतील ब्लॉगच्या, किंवा कुठं जायचं, नवीन फूड हे करायला, रिव्ह्यू द्यायला. एक कॉल आला होता त्यामुळे मध्येच ब्लॉग थांबवला. म्हणलं जरा कॉलवरती बोललो, एक जरा महत्त्वाचा कॉल होता. मग बाकी तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की काय सांगायचं पाटील सांग. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. मोठ्यानं सांग की सबस्क्राईब काय, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाटलंच ऐकायचं, पाटलं सगळं ऐकायचं बरं का. लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं, सगळं ऐकायचं. पाटील सांगते ते ऐकायचं. चालते, बाय. भेटू आपण पुढच्या उद्याच्या व्लॉगमध्ये. आता मी जातो डायरेक्ट थेट रूमवर. आजचा व्लॉग इथंच संपू. बाय गाईज, सबस्क्राईब करा. बाय.